आजकाल प्रत्येकालाच वाटतं की आपल्या आयुष्यात खूप दुःख आहे, पण तुम्ही जर ही गुरु शिष्याची कथा ऐकली तर तुमच्या आयुष्यातलं कितीही मोठं दुःख तुम्ही अगदी सहजरित्या पचवू शकता। एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले, गुरुजी, माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुःख का? त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि 2 चमचे मीठ आणवयास सांगितले। गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले। त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यावयास सांगितला आणि विचारले, पाण्याची चव कशी वाटली? तेव्हा शिष्य म्हणाला, अतिशय खारट। त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले। सोबत आणलेले 2 चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यायस सांगितले व नंतर विचारले, पाणी कसे वाटले तुला आता? शिष्याकडून उत्तर आले, अतिशय मधुर। गुरुजींनी विचारले, मीठ तळ्यात पण टाकलेस, ते खारट वाटले नाही, पण पेल्यामध्ये मात्र खारट वाटले। दुःखाचे पण तसेच आहे। मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतातच, माणूस त्रस्त होतोच, पण मन जर विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतरामही परिणाम होत नाही। विशाल मनाने जगा, मनाची संकुचित अवस्था टाकून द्या। जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत, कुणीही सुखी नाही, पण काही पेल्यासारखे लहान मन करून जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यांवर दुःखाचा सुतराम सुद्धा परिणाम होत नाही। रामकृष्ण हरी।